मालिका आणि एसिड ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि आठवड्याच्या राशी भविष्याची वाट बघत असाल। हॅपी संडे। तर चला बघूया आपण 4 तारीख ते 10 डिसेंबर पर्यंतचं राशी भविष्य। राशी भविष्य तुमच्या नावरस नावावर बघायचं आहे। त्याचबरोबर ज्यांना कोणाला नावरस नाव माहित नसेल त्यांनी चालू नावावर बघा। त्या प्रत्येक राशीला 2 एंजल नंबर दिले जातात। आठवड्यातले पहिले 3 दिवस वेगळे आणि नंतरचे 3 दिवस वेगळे यासाठी। त्याचबरोबर लकी वार दिला जातो, लकी रंग दिला जातो आणि एक छानसा उपाय दिला जातो। तुमच्या सगळ्यांना अनुभव आहे, तो उपाय केला तर आठवडा चांगला जातो। एक ठोकताळे बांधून तुम्हाला मी सांगत असते की हे तुमच्या आयुष्यात घडू शकतं, त्यापासून सावध व्हा किंवा यापासून सावध व्हा या गोष्टी। तर हे तुम्हाला सगळ्यांना आवडतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर लवकरात लवकर पुढील वर्षीचं भविष्य घेऊन मी आणि संजय कुलकर्णी हे लवकरच तुमच्या समोर हजर होत आहेत। तर प्रत्येक राशीचं राशी भविष्य तुम्हाला पूर्ण वर्षाचं मिळेल ऐकायला, त्यांच्याकडनं मिळेल, माझ्याकडनं मिळेल। दोन्ही वेगळी वेगळी भविष्य किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारची भविष्य घेऊन एक असा व्हिडिओ आम्ही तुमच्या पुढे येणार आहे। तर सर्वांनी भरभरून त्या व्हिडिओना प्रतिसाद द्या। त्याचबरोबर 1 जानेवारीला जे काही मी नवीन ओपनिंग करणार आहे त्याची थोडीशी माहिती तुम्हाला देते। मी घेऊन येत आहे राशी प्रमाणाची ब्रेसलेट की प्रत्येकानं यावर्षी कोणत्या राशीनं कोणतं ब्रेसलेट वापरायचंय, त्या 12 राशींची 12 ब्रेसलेट सेपरेट मी घेऊन येत आहे। तर लवकरात लवकर तुम्हा सगळ्यांपर्यंत ही पोहोचण्यासाठी पुढच्या आठवड्यापासून आपण बुकिंग चालू करणार आहोत। तर चला आता बघूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंतचं। ओम साईराम। सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास। तर मेष राशीची नाती नीट होतील। जे परिवारामध्ये मित्रांमध्ये कुठंतरी काहीतरी बॅलन्स बिघडला आहे, ती नाती तुमची नीट होतील। कुणाशी वाकडं आलं असेल, कुणाशी भांडण झालं असेल तरी सुद्धा ती नाती या आठवड्यामध्ये तुमची सुधारतील। आनंदी रहा, आळस करू नका, कामाकडे लक्ष द्या आणि आजचं काम आज करा। एवढं केलं तरी हा आठवडा तुमचा मस्तपैकी जाणार आहे। अजून आठवड्याची फळं तुम्हाला चांगली मिळण्यासाठी एंजल नंबर वापरायचा आहे 4 आणि 3। वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा। काय उपाय करायचा आहे? थोडीशी हळद ही देवाच्या ठिकाणी कुठेही नेऊन हळकुंड द्या नाही तर हळद द्या। देवाच्या देवळात कोणताही देव असो, गुरुदेव दत्तांचं देऊळ असेल तर अजून छान, नसेल तर कोणत्याही देवळात नेऊन अर्पण करा। त्यांची तिथं जी काही वाटी वगैरे असते त्या पुजाऱ्यांकडे द्या, कुठं ओतू वगैरे नका। ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। तर वृषभ राशीच्या घरात सुख, शांती, समाधान राहील। खूप माणसं मिळतील। वृषभ राशीला खूप सारी माणसं मिळतील गप्पा मारायला, पण आपल्याला गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवायचा नाही, तर आपल्या कामाकडे पण लक्ष द्यायचं आहे। माणसं महत्वाची आहेत, पण गप्पांचा वेळ हा कामाचा नसावा। काम तुमचं उरकून तुम्ही गप्पा मारा, हे तुमच्यासाठी या आठवड्यात अतिशय गरजेचं आहे। नाही तर तुमचं काम अपूर्ण राहील आणि काम अपूर्ण राहिल्यामुळं पुन्हा तुम्ही ट्रेसमध्ये येऊ शकता। तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण आहे की अभ्यास सोडून मित्रांशी गप्पा मारण्याकडे कल वाढेल किंवा मित्र गप्पा मारायला येतील, तर या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि आपला अभ्यास आपण करा। या सगळ्यातनं चांगलं फळ मिळण्यासाठी तुमचा एंजल नंबर आहे 5 आणि 3। तुमचा वार आहे शुक्रवार, रंग आहे गुलाबी। काय करायचं आहे? सोमवारच्या दिवशी आणि जर शक्य असेल तर आठवडाभर सफेद फुलं महादेवाच्या देवळात जाऊन किंवा घरातल्या पिंडीवर अर्पण करायची आहेत। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीची कामे होतील। जी कामे आजपर्यंत अडकून पडली होती ती कामं सुरुवात होईल, हे तुम्हाला जाणवायला लागेल। यापुढे ज्यामध्ये हात घालाल ती कामं तुमची शेवटाला जातील, पूर्णत्वाला जातील। खूप एखादी मोठी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये, मग ते गुरु असो, आई असो, अजून कुणी असो, तर कुणीतरी मोठी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचा सल्ला तुम्हाला यावेळी देईल। त्यामुळं कान डोळे सगळं उघडं ठेवा। कोण काय सांगतं याच्याकडे लक्ष द्या, तिथनं तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या।
मात्र घरात पती पत्नीचे वाद होऊ शकतात. मुलांकडे सुद्धा लक्ष द्या. मुलांना वाईट संगत लागू शकते अथवा मुलांकडून काहीतरी वाईट बातम्या तुम्हाला मिळू शकतात. मुलं चांगली वागत नाहीयेत, मुलं असं मुलं तसं, या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. पैसा ठीकठाक राहील. व्यापार धंदा ठीकठाक, पैशाच्या बाबतीत ठीकठाक राहील, ना जादा ना कम असं. एंजल नंबर राहील तुमचा 4 आणि 2. वार राहील बुधवार. रंग आहे हिरवा. काय करायचं आहे? किराणा दान करा. जे काही तुम्हाला शक्य आहे तो किराणा तुम्ही दान करा. गरीबाला दान करा. जिथं मोठे मोठे जेवण चालतात तिथं दान करा. अगर तुमच्या आहे ना आपल्या हाताखालच्या कामगारांना जरी दान केला तरी चालेल. थोडंसं काही ना काहीतरी किराण्यामधलं दान करा. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला नवीन प्रॉपर्टी खरेदी करायच्या कल जास्त आहे या आठवड्यामध्ये. म्हणजे गाडी, बंगला, घर, सोनं असं काहीही तुम्ही यावेळी खरेदी करू शकता. लक्झरी लाईफमध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा यावेळी कल राहील. कामात मतभेद होऊ शकतात. बॉस बरोबर थोडेसे वादविवाद होऊ शकतात. या गोष्टींची काळजी घ्या की बॉस बरोबर तुमचे वादविवाद होणार नाहीत. मान पाठ दुखू शकते, काळजी घ्या. खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवा. मानेचे पाठीचे व्यायाम आत्तापासून करायला लागा. बैठं काम असेल तर थोडंसं उठून चालून मानेला पाठीला थोडासा आराम द्या, नाही तर थोडंसं दुखणी वरतोंड काढू शकता. तुमचा एंजल नंबर आहे 7 आणि 4. वार आहे मंगळवार. रंग आहे लाल. आणि आठवडाभर आपल्याला दुखणी नकोय तर आठवडाभर काळे तीळ आणि दूध हे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. दूध जर आपलं न तापवलेलं असेल तर अजून छान. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला अडकलेली कामे पूर्ण होतील. पण आता जी अडकली होती मागं आठवडा, 2 आठवडे किंवा अगदी वर्षभर, ती सुद्धा कामं पूर्ण व्हायला तुमची सुरुवात होईल. पण पती पत्नीमध्ये किंवा प्रियजनांमध्ये काहीतरी वाद संभवतो तुमच्या तोंडामुळं. तर आपलं तोंड शांत ठेवा. सगळ्यांशी गोड बोला म्हणजे नाती तुटणार नाही. पती पत्नीमध्ये मात्र वादविवाद हे चालू राहतील, पण त्याच्या आजूबाजूची नाती जी आपली आहेत किंवा प्रियजन आहेत यांच्याशी नाती तुटणार नाहीत याची मात्र तुम्हाला दक्षता घेतली पाहिजे. हीच खरी परीक्षा आहे की शांत राहणं सिंह राशीनं. डोक्याचे कमरेचे विकार डोकं वर काढू शकतात. डोकं दुखू शकतं, कंबर दुखू शकते किंवा मागच्या पूर्ण मणक्याचे आजार जर असतील तर ते परत एकदा डोकं वर काढतील. नवीन काहीतरी थोडं ना थोडं दुखायला सुरुवात होईल. म्हणून काय करायचं आहे तर एंजल नंबर वापरायचा आहे 3 आणि 1. रंग आहे गुरुवार. वार आहे गुरुवार. रंग आहे पिवळा. मंगळवारी लाल धागा मारुतीला लावून आणायचा आहे. या प्रकारचा फक्त लाल धागा मारुतीच्या पायाला लावून आणायचा आणि आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. म्हणजे वाईट काही तुम्हाला, डोकं शांत राहील, वाईट गोष्टी घडणार नाही. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला काहीही नसताना संशय, भीती या गोष्टी मनामध्ये राहतील. त्याचे निगेटिव्ह विचार एवढे वाढतील की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. त्यासाठी मनावर कंट्रोल ठेवा की निगेटिव्ह विचारांच्या लिंक लगेचच्या लगेच तोडा. हसत जा, कट क्लिअर कॅन्सल म्हणत जा. आठवडा असाच आहे तुमचा, पण तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. त्यामुळं बिनकामाचं टेन्शन, बिनकामाचे संशय, बिनकामाचा विचार करणं या सगळ्या गोष्टी सोडून द्या. एकटे राहू नका. मित्रांच्यात राहा, फॅमिलीमध्ये राहा, पुस्तकं वाचा, जप करा, मेडिटेशन करा. ज्यात आनंद मिळत असेल ते करा, पण एकटं राहून निगेटिव्ह विचारांच्या जाळ्यामध्ये अडकू नका. वाचन, लेखन, फिरणं याकडे जरी लक्ष दिलं तरी सुद्धा तुमचं डोकं शांत राहू शकतं. 5 आणि 6 आहे तुमचे एंजल नंबर. वार आहे तुमचा शनिवार. रंग आहे तुमचा निळा. मंगळवारी बुंदीचा लाडू मारुतीरायाच्या देवळात नैवेद्य दाखवा आणि तिथंच बाहेर बसलेले असतील त्यांना वाटून टाका. घरी आणू नका. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला स्वतःसाठी वेळ काढा. काम 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 करू नका. स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढा.
तो वेळ मनोरंजनामध्ये घालवा, मोबाईल बघा, गाणी ऐका किंवा काही तुम्हाला खेळ, ज्या काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला आवडत असतील त्यामध्ये करा. पण वेळ घालवा ह्याचा अर्थ पूर्ण वेळ हा टाइमपास करू नका, नाहीतर कामापुरी राहून स्वतःसाठीच वेळ देत बसाल आणि त्याचं रूपांतर परत स्ट्रेसमध्ये होईल. तर सर्व कामं आवरून आपल्यासाठी थोडासा तासभर काढून त्या वेळात मेडिटेशन करा. त्या वेळात काही ना काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करू शकता. कामं साठवून ठेवू नका, तरच खुश राहू शकता. वेळ वाया घालवू नका, काम करून स्वतःकडे लक्ष द्या. तर तुमचा एंजल नंबर आहे 5 आणि 9, वार आहे शुक्रवार, रंग आहे पिंक आणि पिंपळाला गोड पाणी म्हणजे साखर पाणी नेऊन घालायचं आहे. सोमवारच्या दिवशी घाला, आठवडाभर घाला, रविवार सोडून कधीही घाला. लवकर लवकर जेवढं कराल किंवा जास्तीत जास्त कराल तेवढे फायदे तुम्हाला जास्त होणार आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला ज्या गोष्टीमध्ये तुम्ही कमजोर आहात त्याच गोष्टीला या आठवड्यामध्ये तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. काय आहेत कमजोर गोष्टी वृषभ राशीच्या? बिना कामाची खरेदी करणे, बिना कामाचा पैसा व्यर्थ वाया घालवणे, बाहेरचं जास्तीत जास्त खाणे, न विचार करता निर्णय घेणे, न विचार करता कुणाबद्दल पण काही पण विचार करणे, राग, या सगळ्या गोष्टी, आळस, या जर टाळल्यात, ह्याच्यावरच विजय मिळवायचा आहे तुम्हाला, तर हा आठवडा तुमचा चांगला जाईल. नाहीतर हे सगळं तुम्ही करत राहाल. हे सर्व टाळलं तर तुमची प्रगती होईल. तुमचा नंबर आहे 6 आणि 8, रंग आहे निळा, वार आहे शनिवार. गाईच्या गोमातेसाठी काळं मीठ कुठंतरी दान जरूर करा. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीला निगेटिव्ह विचारातनं बाहेर येऊन पॉझिटिव्ह विचार करायची अतिशय गरज आहे. नाही तर मनावरचं कंट्रोल तुमच्या सुटेल, मानसिक ताण तुम्हाला येईल किंवा मानसिकतेच्या गोळ्या चालू कराव्या लागतील. मग खरोखर धनुराशीनं स्वतः पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही फॅमिलीला घेऊन कुठं फिरायला जाऊ शकता, एखादा वेळ चांगल्यापैकी काढू शकता. जिथं तुम्हाला आनंद वाटतोय ते काम करा आणि त्यातनं पॉझिटिव्ह निर्णय किंवा पॉझिटिव्ह विचार करा, स्वतः बदला. तुम्ही कुठं चुकत आहात हे पहिल्यांदा बघा. धनुरास, तुम्ही कुठं चुकत आहात हे पहिल्यांदा बघा आणि म्हणजे त्यात बदला. नाहीतर आयुष्य असंच झटकन पुढे निघून जाईल. चुका मान्य करा, चुकात बदला, म्हणजे आयुष्य सुरळीत चालू होईल. पाठ दुखू शकते, पाय दुखू शकतात, या गोष्टीची काळजी घ्या. तुमचे नंबर आहे 4 आणि 2, गुरुवार, वार आहे, रंग आहे पिवळा. काय करायचं आहे? चंदनाची एक काडी नेऊन महादेवाला व्हायची आहे किंवा चंदन तिथं उगाळून तरी महादेवाला लावायचं आहे. हे काम तुम्ही आठवडाभर पण केलं तरी सुद्धा तुम्ही पण लावा, म्हणजे डोकं तुमचं पण शांत राहील. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला काहीतरी होईल, नवीन जीवनामध्ये तुमच्या काही ना काहीतरी होऊ शकतं. विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारे पास होऊ शकतात. त्याचबरोबर घर, गाडी, बंगला, लक्झरी लाईफ मधल्या काही गोष्टी तुम्हाला ज्या घ्यायच्या असतील, जे विचार तुम्ही करत असतात, तर ते या आठवड्याला पूर्णत्वाला जातील किंवा त्याची सुरुवात चांगल्या प्रकारे होईल. विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडू शकतात. कोणतीही परीक्षा असो, नेटची असो, अगर कोणतीही असो, त्या परीक्षांमध्ये विद्यार्थी चांगले मार्कानं पास होऊ शकतात. आनंदी आनंद आहे, आठवडा चांगला आहे, पैसा ठीकठाक राहणार आहे. तर नंबर आहे तुमचा 7 आणि 4, मंगळवार, लाल रंग, तांदूळ आणि साखर गरिबांना किंवा मंदिरामध्ये दान करणे. पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीला नवीन लोक भेटतील, नवीन कामं मिळतील. ओळखायला शिका त्यातली कोणती कामं. डोकं, डोळे आणि कान सगळं जागृत ठेवा, म्हणजे तुमचा फायदा कुठं आहे ते काम तुम्हाला मिळणार आहे आणि ते सक्सेस होणार आहे, दिवस पालटणार आहेत. तर हे लक्षात ठेवणं, या आठवड्यांपासून ही सुरुवात होणार आहे सगळी आता, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतीही कामं जी आत्ता करत आहात ती पेंडिंग ठेवू नका, नाही तर नाहक तुम्हाला त्रास होईल, मानसिक त्रास होईल, चिडचिड होईल, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात.
कोणाकडनंही अपेक्षा करू नका. ते स्वतःचं मूल असू दे, बायको असू दे, नवरा असू दे, कुणाकडनंही या आठवड्यात कोणती अपेक्षा करू नका. काम एके काम, कामाकडे लक्ष द्या आणि काय नवीन काम आपल्याला मिळणार आहे याकडे लक्ष द्या. ह्याच्याकडे जास्तीत जास्त कल तुमचा असू दे. तर हा आठवडा तुम्हाला नाही, या आठवड्या पुढचे सुद्धा बरेच आठवडे तुम्हाला चांगले जातील. पैसा मिळत राहील, काम करत राहा. काय करायचं आहे, तूप महादेवाला थोडंसं व्हायचं आहे आणि अभिषेक त्याचा करायचा आहे. सोमवारी करा, आठवडाभर करा, कधीही करा. उपाय तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुमचा नंबर आहे 3 आणि 2. रंग आहे पांढरा, वार आहे सोमवार. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. तर मीन राशीला आपलं काम एवढंच बघा. सर्वांना आपल्या कामात गुंतून राहू नका. सर्वांना वेळ द्या. त्या वेळामध्ये सुद्धा कुणाला तुमची गरज आहे त्यांना जास्तीत जास्त वेळ द्या. नाही तर आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. जी काही कामं असतील ती करा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे आर्थिक परिस्थिती आणखीन बळकट होईल. स्वतःच्या डोक्यावर कंट्रोल ठेवा, चिडचिड करावर कंट्रोल ठेवा. तर ही सगळी काम तुमची लाईन सक्सेसकडे चालू राहील. निरर्थक जी माणसं आहेत आयुष्यामध्ये त्यांना कट क्लिअर कॅन्सल करा. त्यांच्याशी कॉड कटिंग करून टाका. म्हणजे खुशी तुमच्या आयुष्यामध्ये माघारी येईल. जी माणसं तुम्हाला सत्वत आहेत त्यांच्यापासून जर या आठवड्यात तुम्ही लांब झालात तर तुम्हाला चांगले दिवस अजून येतील. 7.5चा काही वेगळा परिणाम तुमच्यावर होणार नाही. पण जी 7.5 लावणारी व्यक्ती आहे तिच्यापासनं थोडंसं लांब व्हा. आता प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेगळी वेगळी कुणी ना कुणी असू शकतात. मानसिक ताणापासून दूर राहा, काळजीपासून दूर राहा. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठीच करा, ज्यांना गरज नाहीये त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. 7 आणि 3 तुमचा नंबर आहे. मंगळवार, लाल रंग तुमचा आहे. काय करायचं आहे, मंगळवारी मारुतीच्या देवळात जाऊन या प्रकारचा लाल धागा मारुतीच्या पायाला लावायचा आहे आणि आपल्या हातामध्ये बांधून टाकायचा आहे. जेंट्स असेल तर उजव्या बांधा, लेडीज असेल तर डाव्या बांधा. एवढंच बास आहे. कलर गेला, काय झालं, परत आपल्याला 7.5 आहे तोपर्यंत हा धागा आपल्या हातात असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं परत परत तुम्ही हे काम करू शकता. तर चला, हे होतं आठवड्याचं राशी भविष्य. कसं वाटलं, काय वाटलं, परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही नवीन वर्षाला जे मी नवीन ब्रेसलेट घेऊन येत आहे प्रत्येक राशीसाठी पुढच्या आठवड्याला त्याचं बुकिंग चालू होईल. तर लवकर लवकर बुकिंग करून ठेवा म्हणजे सगळ्यांना नवीन वर्षी आठवड्यात 2 आठवड्यात तुम्हाला मिळून जाईल. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, मानसिक टेन्शन पासून दूर राहा. सांगितलेले उपाय करा, सांगितलेले एंजल नंबर करा आणि ओम साईराम.